शेवटी दे आर सॅलरी सोल्जर ना, ते पगारी आहेत, ते का फुल टाइम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी हे श्रेय घेऊ नये. अनेकांचे त्यांनी अपमान केले. आमचा जो सोशल मीडिया टीम होती आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, ती टीम तर त्यांनी पूर्णपणे नेस्तनाबूत केली. 41 जागा आल्या म्हणून मी आणल्या असं श्रेय घेत आहे. दादांनी मेहनत घेतली ना, 2-2 वाजेपर्यंत दादा सभा घेत होते. आणि 12 जागा आल्या असत्या तर मग हा माणूस दिसलाही नसता, हा माणूस चंदीगडला गेला असता. डिझाईन बॉक्स आणि नरेश अरोरा यांच्या संदर्भात अमोल मिटकरी यांनी केलेल्या आरोपानंतर ते पक्षात एकटे पडतायत का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण पक्षाच्या अधिकृत पेजवरून ही भूमिका जी आहे ती आमदार अमोल मिटकरी यांची वैयक्तिक भूमिका असल्याची भूमिका जी आहे ती एक्स पोस्टवर मांडण्यात आलेली आहे. आपल्यासोबत स्वतः आमदार अमोल मिटकरी आहे. तुम्हाला पक्षात एकटं पाडलं जात आहे का? अजिबात नाही. महा NCP पेजवर रात्री 11:30 वाजता हे ट्विट पडलं आणि त्यानंतर मला पण अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले. ती भूमिका पक्षाची अधिकृत आहे असं जरी त्या पेजवरून वाटत असेल, पण कंटेंट लिहिणारी व्यक्ती अरोराच आहे. आमचा प्रश्न साधा आहे. मी अजिबात त्यांचा काही दोष आहे असं म्हणत नाही किंवा माझं त्यांचं काही भांडणं नाहीत. पण अजितदादांसारखं नेतृत्व ज्यांनी रात्रंदिवस मेहनत केली, म्हणजे हे मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना म्हणतो. अरोरापेक्षा चांगलं काम तर आमच्या सोशल मीडियाच्या टीमने केलं महाराष्ट्रभर. गोरगरीब पोरं आहेत बिचारे, कोणाला दिसत नाहीत काय नाही, त्यांचं काम त्यांच्या पद्धतीनं करत राहतात. अजितदादांवर निष्पाप प्रेम करतात. आणि अशा वेळेस दादांच्या यशाचं श्रेय घेत असताना मला सांगा, आज देवेंद्रजींकडं पण PR अनेक एजन्सीज आहेत, आपल्या शिंदेसाहेबांकडे आहेत, त्यांनी तर त्यांची काही मार्केटिंग केली नाही. मग तुम्ही अजितदादाच्या खांद्यावर हात का ठेवला, हाच आमचा प्रश्न आहे. आणि हे माझं वैयक्तिक मत आहे असं सांगून त्यांनी ते पक्षावर ढकललं आहे. पक्षाच्या अधिकृत पेजवर रात्री 11:30 वाजता त्यांनी हे ट्विट केल्यानंतर मी स्वतः पार्थ दादाला फोन करून सांगितलं होतं की यांना तुम्ही थोडा आवर घाला, कारण मी माझे ट्विट डिलीट केलेत की पक्षाच्या काही महत्त्वाच्या लोकांच्या विनंतीवरून. पण तरी जर अशा पद्धतीनं तो वागत असेल तर याचं समर्थन नाही. आमचा प्रश्न तर त्यांनी उत्तर द्यावं, अजितदादाच्या खांद्यावर हात का ठेवला. एक प्रश्न असा निर्माण होतो मिटकरी साहेब की अरोरा ज्या पद्धतीनं तुमच्या यशावर दावा करतायत त्यांचा बोलविता धनी कोणी वेगळा असू शकतो का? तो स्वतःच त्याचा बोलवता धनी आहे. एक तर अरोराचं काही हे ग्राउंड नाही, ते चंदीगडचे आहेत. मराठा आरक्षण काय आहे हे त्यांना माहीत नव्हतं. जरांगे पाटलांचं काय आंदोलन चालू आहे हेही त्यांना अवगत नव्हतं. अनेक विधानसभा मतदारसंघामधल्या अनेक आमदारांनी जे आमचे उमेदवार होते त्यांनी त्यांचं कॅम्पेनिंग घेतलंच नाही. अनेकांचे मला फोन आले की आमचे मतदारसंघात येऊन तुम्ही हे करा ते करा, कोणी ऐकलं नाही. पण अशा प्रकारे काय, ते शेवटी दे आर सॅलरी सोल्जर ना, ते पगारी आहेत, ते का फुल टाईम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी हे श्रेय घेऊ नये. हे श्रेय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि आदरणीय अजितदादांचं आहे. तिसऱ्याचं हे श्रेय नाही. तुमच्या कार्यकर्त्यांचं जे डिव्होशन आहे, मेहनत आहे, जे राबराब तुमचे कार्यकर्ते राबलेत, त्यांना कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न नरेश अरोरा 100% अरोरांनी अनेक लोकांचे अपमान केलेत. त्यांनी 10 लोकांमध्ये असा एखादा सोशल मीडियाचा कार्यकर्ता असेल, त्याचं काय अपेक्षा नसते, तो काय पक्षाकडे 1 रुपया पण मागत नाही. त्याचं प्रेम असते अजितदादा नावाच्या व्यक्तीवर. तो म्हणते की दादांनी ह्या योजना आणल्या, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची योजना, ही योजना मी माझ्या ट्विटर हँडलवरून फेसबुक, तर तो म्हणायचा की मी जे सांगेल तेच लाईन धरा. शेवटी आम्ही महाराष्ट्रात पैदा झालेली लोक आहोत ना, दुसऱ्या देशातल्या लोकांनी येऊन आम्हाला नाही शिकवायचं काय केलं पाहिजे. अनेकांचे त्यांनी अपमान केले. आमचा जो सोशल मीडिया टीम होती आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, ती टीम तर त्यांनी पूर्णपणे नेस्तनाबूत केली. आता हे कोणी बोलणार नाही, मी बोलणार आहे. आता याच्यावर मला बोलायची, कारण माझा त्याला माहीत नसेल माझा जन्म संभाजी ब्रिगेडसारख्या चळवळीत झालेला आहे. त्याच्यामुळे मी बोलायची हिंमत केलेली आहे. आता याच्यात काय मला शोकाज येते, काय मला आणखी ताकीद येते, काय माझ्यावर कारवाई होते, मी याच्याकडं अजिबात लक्ष देत नाही. मी संविधान दिवसाच्या दिवशी बोलतोय. मी संविधान मानणारा माणूस आहे. माझी लेखणी, मी काय लिहायचं हा पूर्ण अधिकार मला संविधानाने दिला आहे. मी त्याला दुखवायसाठी लिहिलेलं नाही. मी माझे ट्विट डिलीट केल्यानंतर सुद्धा रात्री त्यांनी 12 वाजता जो उद्दामपणा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हँडलवरून जे ट्विट करून मला वेड्यात काढायचा जो प्रयत्न केला, हे तू जाऊ दे ना, हा विषयांतर का करतो. अरे बाबा, तू एवढं सांग की अजितदादाच्या खांद्यावर तू हात का ठेवला. आणि हे माझ्यासारख्या अनेक लोकांना पटलेलं नाही. आमची सोशल मीडिया टीमही पूर्णपणे तिथून बाद झाली आणि बिचारे गोरगरीब पोरं ते आता बसलेत घरी. त्याच्यामुळे असा दुसरा कोणी येतो महाराष्ट्राचा, जर मराठी माणसाचा मुद्दा असेल तर मग इथे पण मराठी माणसाचा मुद्दा असला पाहिजे. मग आमचा म्हणणं प्रश्न सरळ हाच आहे की निदान सोशल मीडियात गोरगरीब पोरांनी जे कष्ट घेतले त्याला तुम्ही यशाचं श्रेय देत नाही. बूथवर जे फिरले त्यांना यशाचं श्रेय नाही. जे उमेदवार होते त्यांचे कार्यकर्ते त्यांना यशाचं श्रेय नाही. 41 जागा आल्या म्हणून मी आणल्या असं श्रेय घेत आहे. दादांनी मेहनत घेतली ना, 2-2 वाजेपर्यंत दादा सभा घेत होते. आणि 12 जागा आल्या असत्या तर मग हा माणूस दिसलाही नसता, हा माणूस चंदीगडला गेला असता.
पण हे गोरगरीब पोरं जे अजितदादावर प्रेम करतात त्यांचा काय दोष आहे मला सांगा. लिहू द्या काय लिहितो माझ्याबद्दल. हे सर्व झाल्यानंतरही नरेश अरोरांनी तुम्हाला किंवा कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर पुढची भूमिका काय असेल? आम्ही उत्तर देत राहू. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे माणसं आहोत. कोणी तिसरा सॅलरी पर्सन येऊन आम्हाला शिकवेल का आम्ही काय बोलायचं ते? आमची भूमिका स्पष्ट आहे. अजितदादाच्या खांद्यावर हात का ठेवला याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि जर चूक झाली असेल तर ट्विटद्वारे तू माफी माग ना, की अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याच्या खांद्यावर हात ठेवून माझी चूक झाली माफी माग, मोकळा. तू आमच्यावरच येऊन आमच्याच पक्षात येऊन आमच्याच पक्षाचे पैसे घेऊन तुम्ही आमच्यावर चढत असाल तर हे मी नाही मान्य करणार. नरेश अरोरा यांनी आपल्या डिझाईन बॉक्सच्या माध्यमातून एक फळी जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधली तीच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप जो आहे तो आमदार अमोल मिटकर यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर पक्ष याची काय दखल घेतो आणि पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्यावर काही भूमिका मांडतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.